मल्हारी मार्तंडविजय अर्थात खंडोबा महात्म्य. नमः शिवाय. नमो श्रीगजवदना. गणराया गौरी नंदना. विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती. जगन्माता भगवती. ब्रह्मकुमारी वीणावती. विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या. सुखनिधान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया. चित्तशुद्धी जाहली थोर ऋषीमुनी संतजन. बुधगण आणि सज्जन. करुनी तयांसी नमन. ग्रंथरचना आरंभिली. धन्य धन्य जेजुरीचा डोंगर. मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर. घ्याव्यासी भक्तांचा कैवार. खंडोबा तेथे उभा असे हे दैवत जागृत भारी. नाम का पडले मल्हारी. तीच गोड कथा सारी. मिलिंदमाधव वर्णितो एके काळी दोन दैत्य. बलाढ्य प्रचंड मदनमस्त. माजले झाले उन्मत्त. पीडिती छळिती सर्वांना एक मणी दुसरा मल्ल. क्रूर भयंकर महाचांडाळ. श्री पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ. स्वैराचारे जाळीती निर्दय निष्ठुर महादुष्ट. सुंदर ते ते करीती नष्ट. सज्जनांवरी घोर अरिष्ट. अकस्मात ते आणीती देवदेवता होऊनी भयभीत. वाट मिळेल तिकडे सुटलेरी पळत. ऋषीमुनी सिद्ध समस्त. लपले गिरिकंदरी. संपली सारी कथा कीर्तने. बंद पडली होमहवने. उद्ध्वस्त झाली मंदिरे सगणे. हाहाकार माजला निरपराधी मानवमंडळी. त्यांचे घेतले त्यांनी बळी. रस्तोरस्ती प्रेतेच सगळी. रक्ताचे पाटवाहती पुरुष स्त्रिया निष्पबाळे. चराचर त्यांचे कापिती गळे. हाडामांसाचे ढीग सांचले. शिरेंधळे तडफडती पतिव्रता तरुणी कुमारिका. शीलभ्रष्ट करीती. क्षणांतर एका. भीती वाटे रावारंका. त्या अधर्मी असुरांची भद्र भद्र न जाणीती. पापकर्मांची नसे लज्जा भीती. नीती अनिती मानिती. जुमानिती कोणाला असह्य झाला अत्याचार. एकाच स्थळी जमले निर्जर. करुनो सारासार विचार. बेत त्यांनी ठरविला श्री म्हणे जाऊया वैकुंठासी. दुर्दशा सांगूया श्री विष्णूसी. दया उपजता त्याचे मानसी. अभय देईल आम्हां ते घेऊनी 10 अवतार. आणि 14 लीलावतार. असुरांचा केला संहार. सज्जन सर्व रक्षिले ऐसा भगवंत जगच्चालक. आता आधार त्याचाच एक. इतर म्हणती हेंच ठीक. चला जाऊया वैकुंठी. इंद्रवरुणादी सकल सुरवर. ऋषीमुनी आणि तापसी थोर. सिद्ध्योगी आदी अपार. धावत गेली वैकुंठी करुनी श्री विष्णूसी नमन. असुरांची कृत्ये केली कथन. कराव्यासी सर्वांचे रक्षण. विनंती केली चरणांसी मणिचूर पर्वतावरती. मणिमल अकस्मात येती. करीती जुलूम. जबरदस्ती. जगणे अशक्य झाले तरी कृपया घेऊनी कैवार. योग्य तो घ्यावा अवतार. करुनी दैत्यांचा संहार. निर्भय करावे आम्हांसी ऐकुनी कळकळीची विनवणी. तयांसी म्हणाले चक्रपाणी. आता असेच तुम्ही सर्वांनी. जावे त्वरित कैलासी. शासन कराया त्या दैत्यांसी. प्रार्थना करावी महादेवासी. विधिकटनाच आहे तैसी. तया हस्ते मृत्यू दैत्यांना म्हणूनी आता त्वरा करा. शरण जावे त्या उमावरा. तोच त्या सकलही असुर. शिक्षा करील खरोखरी ऐकुनी वैकुंठपतींचे भाषण. सर्व सुरवर आणि ऋषीमुनिगण. निघाले धावतच तेथून. गेले अखेर कैलासी म्हणाले देवा गौरीर्मणा. त्रिशूळधारी त्रिलोचना. गंगाधरा पंचांना. शरण आलो तुझलागी दैत्यांनी आम्हा सर्वांना. त्रासिले मारिले अर्भकांना. पाहुनी त्यांच्या क्रूर कृत्यांना. चंद्रसूर्य नेत्र झाकिती आता अगाहे सनातना. येऊन दे तुझ आमुची करुणा. नमनपूर्वक ही याचना. रक्ष रक्ष उमावरा ऐकुनी ती करुण प्रार्थना. क्रोधे पेटला कैलासराणा. निर्धास्त रहा म्हणे सर्वांना. निहपात करीन.
दैत्यांचा ती शिववाणी ऐकुनी सुरगणादी गेले स्वस्थानी. मग महाप्रतापी शूलपाणी अगाध लीला करीतसे दैत्यांवरी शिवश कोपला. चैत्रशुद्ध पौर्णिमेला मार्तंड भैरव अवतार घेतला. केवढे उग्र रूप ते धगधगल्या नेत्री अग्निज्वाला. तीक्ष्ण त्रिंशूळ खणखणला. डमडमा डमरू दणाणला. जटेचे नाग जाहले कडाडल्या गगनी विद्युलता. घनगर्जना गिळती समूळ शांतता. चला उठा धावा म्हणता. शिवसैन्य आले धावुनी 11 रुद्र असंख्य शिवगण. अष्टद्वारपाल अगणित भूतगण. परमवीर गजानन षडानन. सैन्यासह सिद्ध जाहले 64 भैरव तितक्याच योगिनी. सर्व देवदेवता यक्षयक्षिणी आपापले सैन्यदल घेऊनी. म्हणती आज्ञा करावी देवसेना जमली धौलगिरीवरी. पार्वती झाली दिव्यरूपधारी. मार्तंड भैरव बसे अश्वावरी. सवे श्वान घेतले एका हाती खड्ग विशाल. दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ. ऐसा असुरांचा कृतांतकाळ. मार्तंड भैरव शोभला मग म्हणे मणिचूर पर्वतावरी. मणिभल दैत्य मातले भारी. त्यांचेवरी करुनी स्वारी. नाश त्यांचा करावा स्फुरण चढले सर्वांना. हर हर महादेव झाली गर्जना. पाय आपटीत दणादणा. देवसैन चालले धडाधडा वाजती नगारे. दुमदुमले अंबर सारे. खळाळा निखतेई ग्रहतारे. उठले लोळ धुळीचे पाहुनी ती देवसेना. मणिमल्लांना हंसे आवरेना. म्हणती चिरडून टाकू सर्वांना. उडवून देऊ लाथेने मग आव्हाने प्रति आव्हाने. परस्परांना देती उभ्य सैन्ये. शेवटी मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला प्रथम मणिदैत्य पुढे आला. त्याचा क्षणात शिरच्छेद झाला. त्यामुळे मल्लदैत्य चवताळला. धावला दांतोठ चावुनी क्रूर राक्षस तामसी असुर. देवसेनेचा करीती संहार. परी अमृतदृष्टीने मार्तंड निर्जर. जिवंत करी त्या सर्वांते उग्रदंत रिसमुख पशुनाद. नग्नदुर्ग काळकराल पक्षीपाद. भग्नकर्ण तीव्रनेत्र मस्तमोद. लढती दैत्य देवांशी कोणी नाना रूपे घेती. कोणी विचित्र वेश पालटती. कोणी वाहने बदलती. असुर ऐसे चेटकी परंतु चतुर मोठी देवसेना. दैत्यांची कान्ही डाळ शिजेना. यास्तव मंत्रतंत्र जादूटोणा. अघोरी उपाय योजिती तेव्हा आद्यशक्ती पार्वती. प्रणवरूपी महागणपती. षडानन तो सेनापती. शर्थ करीती शौर्याची घोडा श्वान आणि नंदी. साधुनी नेमकी योग्य संधी. शिरुनी दैत्यांच्या व्यूहामधी. घायाळ करीती तयांना देव दैत्य हा परस्परांवरी. सोडिती अस्त्र शस्त्रे भारी. पळती कोसती भूमीवरी. असुर मोठमोठाले महापराक्रमी देवगण. मल्लदैत्याशी झढी भीषण. तरीही असुराचे निर्दालन पूर्णपणे होईना. मार्तंड भैरवासी आला संताप. असुरसेना कापी सपासप. घायाळ मल्लदैत्य आपोआप. शरण आला भैरवा मरता मरता म्हणे हात जोडुनी. महादेवा तुझी अगाध करणी. तब हस्त आला मृत्यू म्हणोनी. उद्धार माझा जाहला. आता चरणी एक विनवणी. माझे नाव तव नामी जोडुनी. याच ठिकाणी वास्तव्य करुनी. दर्शन द्यावे सर्वांसी तथास्तु म्हणाला मार्तंड भैरव. मल्लुरी मार्तंड घेतले नाम. कडेपठारी केले वास्तव्य. पुष्पवृष्टी केली देवांनी मार्गशीर्ष शुक्ल हुई षष्ठी दिनी. स्वयंभू लिंगांच्या रूपानी. वास केला शिवपार्वतीनी. हुर मल्हारीची ही कथा असे जय मिळाला जेथे तो जयाद्री. खंडोबा नाम कारण खड्गधारी. असंख्यांचे कुलदैवत मल्हारी. दिमाखाने विराजतो जयाद्रीचे रूपांतर जयपुरी. जयपुरीचे रूपांतर जेजुरी. म्य खंडोबा त्या कडेपठारी. आणि ठिकठिकाणी अवतरला पुढे केले मनुष्यरूप धारण.
महाल क्षेत्रातील मुलीशी केले लग्न. म्हाळसानामे ती तेव्हांपासून प्रसिद्ध तेथे जाहली पौष शुद्ध पौर्णिमेला. सातारा जिल्ह्यातील पालीला म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला. तेही खंडोबास्थान असे श्रीशिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मींची या अवतारी पूर्ण झाली साची. खंडोबा म्हाळसा रूपाने खड्गधारी म्हणूनी खंडोबा म्हणती. हैपती म्हणूनी तो हैपती. तोच मल्हारी म्हाळसापती. कैवार घेई भक्तांचा हळदीचे पिवळे जर्द चूर्ण. अनेक रोगांचे करी निवारण. यासाठी भंडार म्हणून उधळीती भाली लाविती जिकडे तिकडे पिवळेंच दिसते. जेजुरी जणू सोन्याची भासते. गुप्तरूपे गंगा राहते. गडाखाली बाणाई आश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी. शिवाय चंपाषष्ठीचे दिवशी खंडोबा देव पूजावा. खंडोब दिवस रविवार. शुद्धाचरण असावे दिवसभर. खोबरे, दवणा, बेल, भंडार भक्तिभावे वाहावा. पवित्र महिना मार्गशीर्ष. त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षडरात्रात सवास. हर्षे प्रारंभ करावा. उत्सव करावा 6 दिवस. मनींची इच्छा सांगावी खंडोबास. मग शेवटी चंपाषष्ठीस मार्तंड भैरवोत्थापन करावे. खंडोबासी पूर्ण पोळी व खीर. भरीत, रोडगा प्रिय फार. हळदीचा पिवळा भंडार. खंडोबावरी उधळावा. मल्हारी मार्तंड देव थोर भक्तांसाठी करी चमत्कार. त्याचे महात्म्य असे अपार. किती कैसे वर्णावे. एक कथा असेल हा आगळी. मुरलीची मुरळी झाली. वाघांनी मानवरूपे घेतली. तेच वाघे जाहले तिलोत्तमानामे लावण्यवती. एक सुंदर अप्सरा होती. इंद्रशाये मुरली रूपे ती. कृष्णाहाती शोभली पुढे बाणाईच्या शापाने. मुरली नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ जाहली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली. वाघ आले धनगराजवळी. त्यांनी मेंढीची मागणी केली. तेव्हा चमत्कार जाहला. खंडोबाने स्वतः त्यांचेवर फुंकिला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धारा. मानवरूपी वाघे झाले ते एकदा यावनी सैन्य हल्लेखोर. चाल करुनी आले जेजुरीवर. तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार झाला. सैन्य थोडे पुढे आले. श्री गडाचा तट फोडू लागले. तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे. मग एक छोटे छिद्र निर्माण झाले. त्यातून लाखो मुंगे बाहेर पडले. अविधांच्या सेनेला बेजार केले. पाठलाग त्यांचा करोनी शत्रुसेना पळू लागली. गडगडत गडाखाली गेली. त्यांची भली खोड मोडली. जाजवल्य मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा. म्लेच्छ करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा घेतान आला तयाला. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकिला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकिला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला. पुढे नारदाने करुनी प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून. तो शिंपडता श्वानावरून. कुत्र्याचा कृष्ण जाहला. ऐसे चमत्कार झाले किती. याची मुळीच नसे गणती. चोर दरोडेखोरांप्रती जबरदस्त शिक्षा होतसे. मात्र भक्तांची हांक ऐकून धाव घेतसे न लागता क्षण. बिकट संकटे करी निवारण. ऐसा अनुभव सर्वांचा कोणत्या रूपे केव्हा येईल हे कोणालाही नच कळेल. धावा करिता होईल मंगल. अमंगल अवधे टळेल. नवस करिता खंडोबास इच्छापूर्ती होईल खास. म्हणूनी सर्वांनी तयास शरण जावे सर्वदा. विडे खोबरे भंडार यांनी तळी भरावी सुंदर. त्रिवार करावा जय जयकार. सदानंदाचा येळकोट येळकोट. जन्मा येऊनी एकदांतरी. पहावी खंडोबाची जेजुरी. श्रद्धा ठेवूनी त्याचेवरी.
मनी मागणे मागावे जय खंडोबा जय म्हाळसादेवी सदैव आम्हांसी सुखी ठेवी योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र पत्नी सुना कन्या पुत्र कुटुंब परिवार आणि पौत्र बंधू भगिनी आप्त मित्र सुखी असोत सर्वही नोकरचाकर गुरेढोरे विद्या वैभव मिळो सारे वाहन सौख्यही लाभो खरे शत्रू कोणी नसावा दुरीत अवघे व्हावे दूर ज्ञानसूर्ये जावो अज्ञानतिमिर धनधान्य मिळो पार हीच पायी प्रार्थना सिद्धहस्त कवी थोर त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथरचना केली असे सुंदर त्यानेच प्रेरणा जाहली अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ त्यातील मुख्य मतितार्थ खंडोबा भक्तां प्रीत्यर्थ सारांशरूपे दिला इथे हा ज्यांच्या ग्रंथांचा घेऊनी आधार गुंफिला हा शब्द सुन्हार त्यांचे ऋण मान्य साभार कृतज्ञतेनेन सर्वथा ग्रंथ असेल हा ज्या घरात तेथे राही पिशाच्चभूत दूर व्हाव्या व्याधी समस्त भंडार भाली लावावा नित्य करिता या ग्रंथाचे पठण 68 तीर्थांचे लाभेल पुण्य सकल मनोरथ होतील पूर्ण मल्हारीच्या कृपेने पोथी वाचावी रविवारी तरी खंडोबा स्मरावा अखंड अंतरी श्वान एखादा येता दारी अन्नदान अवश्य करावे करिता खंडोबा महात्म्य श्रवण 72 रोग जाती पळून मिळेल आयुरारोग्य धन निश्चय हे जाणावे श्रीखंडोबाचा दशाक्षरी मंत्रजप जाळील सप्तजन्मींचे पाप अशुभ टळेल आपोआप म्हणे मिलिंद माधव शक 1897 आश्विनमासी शुक्ल पक्षी गुरुवारी ललितापंचमीसी ग्रंथ पूर्ण झाला हा श्रीखंडोबार्पणमस्तु शुभं भवतु शांतिः 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 भक्तकवी मिलिंद माधव कृत मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ग्रंथ संपूर्ण